जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी दिन व शेतकरी सन्मान समारंभाचं आयोजन 17 डिसेंबर 2024 रोजी बीजे हायस्कूल कोटनाका ठाणे येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। या प्रसंगी कृषी विभागातील घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबवण्यात येत असून गटशेती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास प्राधान्य द्यावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलंय। या प्रसंगी तंत्रज्ञानाच्या वापराने शेती विकसित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असताना ठाणे जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणात करत असून शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड करणं आवश्यक आहे। फुलं, फळं तसेच बाजारात ज्या पिकांची मागणी असते त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे। यासाठी आवश्यक त्या योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असेल असं आश्वासन ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलंय। कुक्कुटपालन सोबत शेती करणं आवश्यक असून विविध जोड व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक स्वावलंबी व्हावं तसेच तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मार्गदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी केलंय। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पासे, जिनिक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष खलील शेख, कृषी तज्ज्ञ उत्तम सहाने, कृषी तज्ज्ञ डॉक्टर नामदेव मस्कर, जिल्हा कृषी अधिकारी सायली अडसूळ, कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य कॉलेजात नवरंग महोत्सवाला आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे। नवरंग महोत्सवात विविध खेळांचे तसेच नाविन्यपूर्ण स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये व्यक्तिमत्व विकास, रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, काव्यलेखन, लघुपट, वक्तृत्व, फोटोग्राफी, गीतगायन, नृत्य इत्यादी स्पर्धा रंगणार आहे। यंदा कॉलेजच्या आवारात विविध स्टॉल्स उभारले असून खादी व ग्राम उद्योगाची जनजागृती करण्यात येणार आहे। तसेच खादी हा आपल्या देशाचं प्रतीक असून सर्व विद्यार्थ्यांना खादीचे व ग्राम उद्योगाचं काय महत्त्व आहे ते समजावं या उद्देशाने यंदा नवरंग उत्सवापासून एक नवीन उपक्रम राबवण्यात येतोय। तसेच 18 जानेवारी 2025 या दिवशी राष्ट्रीय कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात येणार असून या कॉन्फरन्सचा विषय जर्नी ऑफ खादी एक्सपेंडिंग होरायझन फ्रॉम सेल्फ रिलायन्स टू प्रोग्रेस असं असणार आहे। यामुळे खादी व ग्रामोद्योग याबद्दल देशातच नव्हे तर परदेशातही जनजागृती करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायला शिकवणारा नवरंग महोत्सव असल्याचं जोशी बेडेकर विद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितलंय। खादी हा जसा आपला भूतकाळाचा एक स्वातंत्र्य लढ्याचा एक प्रतीक होतं, ते आधुनिक काळामध्ये सुद्धा तेवढंच ज्याला आपण रेलेव्हंट आहे म्हणतो आणि भविष्याचं वेध सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचं एक काहीतरी सिम्बॉल म्हणा, प्रतीक असतं, तसं भारताकरताच खादी एक फार मोठं प्रतीक आहे। मला वाटतं आठवडाभर तर 2 दिवस आणि प्रतिसाद फार चांगला आहे। विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्यांनीच ते केलेलं आहे, त्यामुळे अत्यंत आनंद होतो। नमस्कार, प्राचार्य सुचित्रा नाईक, जोशी बेडेकर महाविद्यालय। आपला 33वा वर्ष आहे हे नवरंग फेस्टिवलचं आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे। डॉक्टर प्रियमदा टोकेकर त्याच्या चेअरपर्सन आहेत आणि दरवेळेस आपण काही ना काही पुनर्विचार करून नवीन काही गोष्टी त्याच्यात ऍड करायचा प्रयत्न करत असतो। तर ह्या वेळेस आपण खादीचं एक्झिबिशन किंवा खादीचं प्रदर्शन घेतो आहोत। हे का घेतो आहोत तर खादी बरोबर आपला टायअप आहे, आपला सामंजस्य करार आहे आणि सरांनी आत्ताच सांगितलं तसं खादी हा विचार आहे, ते आपल्या देशाचं मानचिन्ह आहे असं आपण म्हणू। तर ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा विचार पोहोचावा ह्या उद्देशाने आपली नॅशनल कॉन्फरन्स किंवा आपली
जी राष्ट्रीय कॉन्फरन्स होणार आहे जानेवारीमध्ये, त्याची एक सुरुवात म्हणून, त्या सगळ्या ह्याला एक मोमेंटम मिळावा म्हणून आपण इथे 2 दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. तसंच एवढंच नाही तर इतर सगळे जे आपले उपक्रम आहेत, म्हणजे आता BMMCचं ऋत आहे किंवा गंधर्व येणार आहे, ह्या सगळ्यामध्ये आपली जी थीम असणार आहे ही खादीशीच रिलेटेड असणार आहे. ह्या वेळेसचा जो फॅशन शो आहे छोटा, तो सुद्धा खादीचा विचार कसा मोठा होत गेला याविषयीचा आहे. कायमच कॉलेज आणि विद्याप्रसारक मंडळ हॅज ऑलवेज बीन व्हेरी प्रोएक्टिव्ह. वेगवेगळे विचार आणि सांस्कृतिक कोशंट, ज्याला आपण म्हणतो की इमोशनल कोशंट वाढला पाहिजे, सोशल कोशंट वाढला पाहिजे, तसाच मुलांचा कल्चरल कोशंट पण वाढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण निरनिराळे उपक्रम करत असतो. आता नवीन येणारा उपक्रम हा मोहनजोदरो संस्कृती जी विलोप पावली, त्याचा जो शोध लागला आपल्याला किंवा डिस्कव्हरी झाली, त्याला 100 वर्ष पूर्वी होत आहेत. त्या निमित्ताने सुद्धा आपण इथे खरं एक्सकव्हेशन आणि ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हटलं, ती सिंधू संस्कृती कशी होती हे प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. तर हा सगळाच मिळून स्वदेशी विचार आहे. त्या खादीचं म्हणजे खादीचे सभापती जे साठे सर आहेत, ते नेहमी म्हणतात की खादी इज नॉट ओनली फॉर फॅशन, इट हॅज टू बी युअर पॅशन. जसा संदेश आता सरांनी त्यांच्या भाषणात दिला की आपण मध घेतो तर कंपन्यांचा घेण्याच्या ऐवजी आपण खादी ग्रामोद्योगचा घेऊ शकतो. आपण इतके कपडे वेगळे वेगळे परिधान करतो तर त्यातला काही टक्के तरी आपण खादी घेऊ शकतो. तर हा विचार खूप महत्वाचा आहे. मुलांना इंटर्नशिप पण त्यांनी दिलेली आहे आणि असा सगळा माहोल क्रिएट करण्याचा, ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, लर्निंग इकोसिस्टीम, असा देण्याचा नवरंग आणि खादीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. 14 वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत. जो उत्तम वर्गाची ज्या उत्तम कामगिरी असेल त्यांना आपण बक्षीस ठेवतोय आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्हाला म्हणजे कर्टेल करावं लागतंय मुलांना सगळीकडे की पुरे आता किंवा तुम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करून या. तर ह्या उत्साहाचं श्रेय इथल्या सगळ्या टीमला जातं, ज्याच्यात प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, नॉन टीचिंग स्टाफ आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे. आम्ही सगळे मिळून हे सेलिब्रेट करायच्या मूडमध्ये असतो आणि ते आम्ही करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसने जोरदार निषेध नोंदवलाय. ठाण्यातील कोटनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपने माफी मागावी अशा आशयाचे पोस्टर हातात घेत घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माफी मागा, 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 माफी मागा. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो,
लोकसभेसारख्या मंदिरामध्ये ज्या संविधानिक पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पदावरती गृहमंत्री, या देशाचं गृहमंत्री पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये, घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत, ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत, ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत, त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे। कदाचित या गोष्टीचा हा भारत देश संविधानावर चालतो, या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा। त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा, चालण्याचा, फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे, हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत। आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागत आहोत। त्यांनी या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे।